काय म्हणते ज्ञानेश्वर भाऊ? काय राजा साहेब, एक जण फवारा मारायला येत नव्हतं याच्यातनी. मग आता काय लावलं मग? काय आता ते ट्रॅक्टरवाले आहे वाशिमचे मोहल्ले साहेब, हा ते तर पाहिलं मी ते यंत्र. हे हो, मी म्हणलं हे बरंच आहे, आता येणं तर लवकर होते म्हणलं जरा. किती एकर होते याच्यात? हा? किती एकर होते या 500 लिटर मध्ये? या 500 लिटर मध्ये 4 एकर व्हायला पाहिजे. 4 एकर हो, औषधी औषधी टाकली साहेब. तुझी? हो. अच्छा फवाराही चांगला बसते. अच्छा. हो, आता फुलं वगैरे दिसून राहिले. हो, फुले दिसून राहिले, जरा लाट ते तोलोही दिसून राहिला. हे त्या कोण हो, काही माल पहिला पकलेला आहे. पहिला तर पुरा पाटा पाडला हो, तुमचा पहिले हळीनं. आता फुले दिसून राहिले अधिक. पुरा खाल्ला होता ना पहिले. हो, पहिला तर त्या पुरा आडीनच खाल्ला. आता शेंगा दिसते का त्याला? हो, शेंगा आहे, आहेत तर शेंगा. आता समाधानकारकच म्हणा लागं. हे ज्ञानेश्वर भाऊ आहेत बुरुड्याचे, त्यांची शेती आहे. बुरुडा जवळजवळ ते 100 एकराची जमीनदार आहेत जुनी. आता स्वतः ते 25-30 एकर शेती स्वतः पाहतात. मी काय म्हणतो ज्ञानेश्वर भाऊ, असं साऱ्या लोकांना सांगा हो. की या ट्रॅक्टरचा वापर करा, वापर करा बा. पण फवाराही चांगला होते. एक फवारणी काढावंच लागते सोयाबीनवर. बाई आहे. रोगासाठी, हो, पांढऱ्या माशीसाठी. हो, रोग, पांढरी माशी, हो, पिवळे झाडं पडतात. हो. आपण याच्यात टाकली आहे औषधी ती. ती टाकली. हो, पिवळं पडत नाही. हो. एक तरी झाड पिवळं दिसते का? नाही. तुमच्या याच्यात एकच झाड पिवळं नाही.